अरे बाप कोणतरी काहीतरी पेटून दिलं हो माझ्या इथं आपल्या माळावर. तर रामराम म्हणलं मी योगेश बनकर सकाळी सकाळी चाललो होतो शेतात. तर आपला भाऊ बी त्याला गाडीत आमटत होता. त्याला म्हणलं डबा डबा घे भाऊ मला बी वाटत. तर तो म्हणतो नाही नाही तुला माळावर थंडीतच पाहत होतो. तर इथं पेटलेलं होतं तर ते आपण दुसरं तिसरं कोणा पेटून नाही आपणच पेटवलं होतं कारण की बैला शेकायला तिळाच्या काड्या आणलेल्या होत्या. बैलाला आज शेक द्यावा लागतो म्हणते असं काहीतरी म्हणणं असतं. तर आपण डायरेक्ट बैलाला शेक द्याला आणि आता आपलं भाऊ डायरेक्ट बैलगाडी घेऊन डायरेक्ट तिकडे त्यांच्या दिशेने निघाला. तर आपण आता आपल्याला बी काम लागलेलं होतं तर आपण डायरेक्ट अवजार उतरले आणि लगेच आता शेणगीन काढायचं होतं आपल्याला एवढं. तर एवढं शेणगीन काढून आपण डायरेक्ट सुपडा साफ करणार होतो. तर बघा काय सुपडा साफ झालं. तर मग आता काय डायरेक्ट आपल्या घरी निघायचं होतं. तर भावा बी आला होता आपला. तर भावाला म्हणलं चला दणक्यातच कार्यक्रम झाला पाहिजे घरी जायचा. तर सणाना पिरी गाडी पळू जाय भाऊ. तर डाडान 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 कुदा जाय. घरी आलो की भाऊ म्हणतो लगेच चाल शेतात. तर त्याला म्हणलं कशासाठी. तर तो म्हणे आपल्या मोटर वाढायची आहे. तर ये चार्जिंगवर इमान पळत आहे भाऊ त्यो. त्याला म्हणलं डाबा डाबा घे रे भाऊ. तर आपले कुठं मरणं जवळ येईल. तर तेवढ्यात आपण शेतात आपल्या शेतात पोहोचलो आणि लगेच आता आपल्याला ठिबक गोळा करायचं होतं. तर आता तुमच्या भावाने बी मशीन हात लावला. गार गुर फिंगवलं डायरेक्टच ठिबक गोळाच करणं टाकायचं होतं आज. तर पण काही गोळा काही झालं नाही. तर 5-6 बंड झाले ना आपल्याला तेवढ्या जीवावर आलं. तेवढ्यात आपण निघालो मग घरी. आपल्याला जायचं होतं जेवण करण्यासाठी. तर तुम्ही म्हणसान वर्दी कस का बदलली. तर वर्दी कस का बदलली तर आपलं ते शर्ट फाटलं होतं. तर आपण वर्दी बदलून डबल शेतात आलो आणि डायरेक्ट आपलं ठिबक जमा करायला लागलो. तर ठिबक आपलं काही संध्याकाळ लोक काही होत नव्हतं आणि होणार पण नव्हतं. आपल्याला लई मोठाले कामं होती. तर त्या असे आपली पांगडी करायचा भो दानाचं आज लयच काम पांगलं होतं आपलं. तर सणाना पिरिरी गोळा करून आपण मशीन ठेवून दिलं. तर आपल्याला आता आणायचा होता चारा. तर चारा आणण्यासाठी तुमचा भाऊ निघाला बडबडत. तर बडबड करत करत कांद्याच्या वावरात पोहोचला. कांद्याचे खतरनाक उगले की नाही कमेंटमध्ये सांगा एकदा कसे कापले कांदे. तर मग आता काय आपल्याला चारा आणायचं म्हणलं चारा गिरा एकदम काचकून कवळी भरली भाऊ आणि लगेच डोक्यावर घेतली कणकण निघला तुमचा भाऊ डायरेक्ट. एका हातात फोन धरला आणि एका हातात डायरेक्ट इथं आणून टाकली. तर आता तुमच्या भावाला डबल आपली बैलगाडी दिसली. तर बैलगाडीत कोण आणत होता आपला भाऊ आणत होता. तर आपण तेवढ्यात मोटर वाढायला निघलो. तर मोटर दुसरी कोणचीच नव्हती आपल्या भावाचीच होती. तर भाऊन ते दैन व्हायला लागले होत्याची. तर त्यांना म्हणलं मी ओढतो. तर ओढून दिले ना आपण आता चाललो होतो आपल्या तिकडे. तर बैलाला टाटा बाय बाय आता केला ना आपण चाललो होतो आता घरी. तुम्ही दाबा द्या सबस्क्राईबच्या बटनावर. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर कसा होता आजचा ब्लॉग एकदा सांगा कमेंटमध्ये. पहले ही यकीन था ये काम मेरे बात करोगी ओ दिल तोड़ के हंसती हो मेरा